स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा वादामध्ये सापडण्याची शक्यता आहे। निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आलाय आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये त्याच संदर्भातली पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे। मागच्या सुनावणीमध्ये राज्य निवडणूक आयोगानं नोटीस बजावलेली होती। मुख्य सचिवांसह महसूल नगरविकासाच्या मुख्य सचिवांना सुद्धा ही नोटीस बजावण्यात आली होती। आयोग आणि मुख्य सचिव काय आज उत्तर सादर करतात याकडे लक्ष असणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली आजची सुनावणी। निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा याचिकेमध्ये केला गेलेला होता आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, कधी नेमकी या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि नेमकं काय घडू शकतं आजच्या दिवशी? खरं तर सध्या आपण जर पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे, एससी एसटी समाजाची, त्या ठिकाणी ओबीसींना जर आरक्षण दिलं गेलं तर 50% वरती ही मर्यादा जाते। दुसरी गोष्ट अशी असते की ज्या ठिकाणी ओबीसीची संख्या आहे त्याच कॉर्पोरेशन मध्ये हे आरक्षण दिलं जावं, त्यासाठी ट्रिपल टेस्टची मर्यादा ही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली होती। ती न करता आताच्या सध्याच्या निवडणूक आयोगानं कुठल्याही प्रकारचा डाटा न घेता या सगळ्या आरक्षण सोडत काढलेले आहेत असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं विकास गवळी हे याचिकाकर्ते आणि त्यांनी मागच्या काळामध्ये यासाठी याचिका दाखल केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये 3 ते 4 वर्षापासून निवडणुका झाल्या नव्हत्या। आता हे प्रकरण तेच आहे की त्यांचं म्हणणं आहे की ज्या ज्या भागामध्ये ओबीसी आहेत त्यांना आरक्षण मिळावं आणि त्यांची ट्रिपल टेस्ट करावी, त्या भागामध्ये ओबीसीची संख्या आहे त्याच ठिकाणी आरक्षण दिलं जावं असं देखील सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। त्यासाठी तिथली संख्या, तिथल्या लोकसंख्या ही विचारात घेतली जावी, त्यानुसार त्या कॉर्पोरेशनमध्ये आरक्षणाची मर्यादा असावी। आता या सगळ्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ज्या अर्थी निवडणूक आयोगाला आणि संबंधित खात्यांना नोटिसेस बजावलेल्या आहेत त्या अर्थी या सगळ्या प्रकरणामध्ये तथ्य आहे असं विकास वाघ यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्या विकास गवळी यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। बरोबर आहे। नक्की शिवाजी, खरं तर आजच्या दिवशी सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असेल। या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।